ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथां मा गृत् कस्य स्विधनम्। अशा या ईशावास्य उपनिषदाच्या प्रार्थनेने आजच्या लेक्चरला सुरुवात कर। आज आपण परमेश्वर हा विषय समजून घेणार आहोत। ईश्वरीय संकल्पना समजून घेणार आहोत। इंग्रजीमध्ये द कन्सेप्ट ऑफ गॉड। आपण पंचतत्व, पंचमहाभूत, पंचतन्मात्रा हा विषय समजावून घेतला। टेक्स्चर ऑफ द माइंड दोन भागामध्ये आपण समजावून घेतलं। मागच्या वेळेला आय मीन हार्मनी विथ द लॉज ऑफ द नेचर, निसर्गाचे हार्मोनिक लॉज, डिवाइन वननेस, लॉ ऑफ व्हायब्रेशन वगैरे समजून घेतलं। मेडिटेशनवर एक लेक्चर झालं आणि त्या मेडिटेशनच्या लेक्चरमध्ये मेडिटेशन रिसायटेशन्स तुम्हाला सांगण्यात आला। मी मेडिटेशनचा सराव करत असाल तर त्या रिसायटेशन्स मध्ये आपण असं म्हणतो, नाउ आय एम एंटरिंग अपॉन the highest teaching accessible to man, for I am learning the secret of existence, and the riddle of the universe is about me. I am now solving it. म्हणून त्या दृष्टीनं आजचा हा विषय रिडल ऑफ द युनिवर्स इज अबाउट मी, आय एम सॉल्विंग इट च्या अनुषंगानं आजचा हा विषय खूप महत्वाचा आहे, खूप मायने ठेवतो। मी या कन्सेप्ट ऑफ गॉड किंवा ईश्वराची संकल्पना समजून देत असताना फ्लायर मध्ये सांगितलं होतं की मी ते 3 भागामध्ये विभागून सांगणार आहे। एक म्हणजे उपनिषद, जी वेदांत, एंड ऑफ वेदास, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, आपल्या दर्शनशास्त्राप्रमाणे परमेश्वर असेल तर तो कुठल्या स्वरूपात असला पाहिजे याच्याबद्दलचं ते विवेचन आहे। त्याचा आधार घेऊन त्यानंतर आजचं विज्ञान काय सांगतं, परमेश्वर जर असेल, विश्वनियंता म्हणून कोणी असेल तर तो कुठल्या स्वरूपामध्ये असला पाहिजे, असावा, त्याचा उल्लेख, आणि त्यानंतर या दोघांचा कौलानिक अभ्यास करून मेटाफिजिकल कन्सेप्ट ऑफ गॉड मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। त्यानंतर आता जी मी ईशावास्य उपनिषदातली प्रार्थना तुम्हाला सांगितली, त्या ईशावास्य उपनिषदातल्या ईशावास्यम इदम सर्वम, ओम आहे ते त्या परब्रह्माचं लक्षण त्याच्यातून व्यक्त होतं की हे संपूर्ण ब्रह्मांड जे आहे, ईशावास्यम इदम सर्वम, हे त्या ईश्वरानं व्यापलेलं आहे। ईश्वर त्याच्यामध्ये सामावलेला आहे किंवा ईश्वराने त्याच ब्रह्मांडाची रचना केलेली आहे आणि तो संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून आहे, सर्वव्यापी आहे आणि प्रकट ब्रह्मांडामध्ये तो विराजमान आहे आणि त्याच्याही पलीकडे तो आहे, अशी ईशावास्य उपनिषदाची कल्पना आहे, संकल्पना आहे। आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की कदाचित मला एक तिसरं लेक्चर लागेल आणि त्या लेक्चरमध्ये मी आपलं अंतःप्रेरणा श्वसन त्याला जोडून घेणार आहे। कारण हा जो विषय आहे ना, त्या विषयाची व्याप्ती, त्या विषयाचं डायमेन्शन, त्या विषयाची खोली आणि तो विषय समजून घेत असताना आपल्या मनातले जे चुकीचे कन्सेप्ट आहेत, चुकीचे मी म्हणत नाहीये, पण जे काही कन्सेप्ट आहेत, संकल्पना परमेश्वराबद्दल आहेत, त्या दुरुस्त करून घेणं आवश्यक आहे। आणि या ब्रह्मविद्येच्या कोर्समध्ये मी तुम्हाला सातत्यानं असं सांगत आलेलो आहे, याच्या पुढेही सांगणार आहे। अंतःप्रेरणा श्वसनामध्येही तेच सांगणार आहोत, त्याच्या रिसायटेशन मध्ये, की परमेश्वर तुमच्यामध्ये कार्यरत चैतन्याच्या रूपानं अवशिष्ट आहे आणि त्या परमेश्वराशी तुमचं जर अनुसंधान ध्यानाच्या माध्यमातून झालं, साधू शकलात, तर यू आर मूव्हिंग टुवर्ड्स स्पिरिच्युअल अनफोल्डमेंट। आणि म्हणून
परमेश्वर माझ्यामध्ये कार्यरत चैतन्याच्या रूपानं अवशिष्ट आहे. ही कल्पना, हा विचार, हा अनुभव, ही अनुभूती किती प्रभावी असू शकते, हे सांगण्यासाठी म्हणून मी गोष्ट एक सांगणार आहे. मी बऱ्याच वेळेला हा विषय नीट समजावा म्हणून गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, गोष्ट सांगतो. काही वेळा त्या गोष्टी काल्पनिक असतील, काही वेळा त्या गोष्टी खरोखरच घडलेल्याही असतील. अशी एक गोष्ट आहे, की 300-350 वर्षापूर्वी जपान जवळच्या 2 राष्ट्रांमध्ये युद्ध सुरू झालं. त्यातलं एक राष्ट्र मोठं होतं आणि दुसरं राष्ट्र छोटं होतं. मोठं म्हणजे किती? त्या मोठ्या राष्ट्राकडे जर 15 सैनिक असतील, तर त्या छोट्या राष्ट्राकडे 2 सैनिक होते. त्यावेळची युद्ध ही तलवारी, भाले, धनुष्यबाण यांनी लढली जात असत. त्या छोट्या सेनेचा जो सेनापती होता, तो त्या राजाकडे जातो आणि राजाला सांगतो, "महाराज, ह्या ज्या मोठ्या देशाने आपल्यावर आक्रमण केलेलं आहे, आपला निभाव काही लागणार नाही. आपला पराभव अटळ आहे आणि त्या पराभवामध्ये आपले सैनिक मरतील, त्यांच्या बायका विधवा होतील, मुलं पोरकी होतील. इट इज बेटर दॅट वी सरेंडर. आपण शरणागती पत्करूया." त्या राजाला काही तो विचार पटला नाही. त्या सेनापतीचं गणित बरोबर होतं. राजाने त्या सेनापतीला बरोबर घेतलं आणि नवीन सेनापतीचा शोध घेताना त्यांनी एका फकीर माणसाला, एका संन्यासाला, योग्याला विचारलं, असं-असं सगळं घडलेलं आहे. सेनापतीचं गणित बरोबर आहे. मोठ्या राष्ट्राने, राजाने आमच्यावर हल्ला केलेला आहे. तर तू माझ्या सेनेचं सेनापतीपद स्वीकारशील का? बघा, बऱ्याच वेळेला असं होतं, बुद्धिमान माणसं, विचारी माणसं जी गोष्ट करायला कचरतात, ती एखादा सामान्य माणूस ते चॅलेंज सहज स्वीकारतो. हा जो योगी होता, फकीर माणूस होता, ज्याने हातामध्ये कधी त्या काळात होती की नाही मला माहिती नाही, डास मारण्याची रॅकेट सुद्धा हातात घेतली नसती. तो म्हणतो, "ठीक आहे, मी या सेनेचा सेनापती होतो." आणि तो सेनापती झाला. त्यांनी सैन्याची मीटिंग घेतली आणि सांगितलं, की त्या पठाराच्या पलीकडे शत्रुसेनेनी डेरा टाकलेला आहे. आपण त्या पठारावर जाऊया. तिथे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जाऊन आपण भगवंताकडे कौल लावूया. कौल जर आपल्या बाजूला लागला तर आपण चढाई करूया. आपण यशस्वी होऊ आणि कौल जर आपल्या विरुद्ध लागला, तर मी राजाला जाऊन सांगेन, की युद्ध करण्यामध्ये काही हशील नाहीये. देअर इस नो पॉइंट इन फायटिंग द वॉर. परमेश्वराचं सुद्धा कौल आपल्या विरुद्ध लागलेला आहे. ते सगळं सैन्य त्या पठारावर गेलं. त्या देवळामध्ये जाऊन प्रार्थना केली आणि तो म्हणाला, "आता कौल लावायचं म्हटलं तर वेळ लागेल. तर माझ्याकडे एक नाणं आहे. ते मी उडवतो, छापाकाटा करूया. छापा पडला तर आक्रमण आणि काटा पडला तर शरणागती." तो उडवतो आणि छापा पडतो. त्या सैन्यामध्ये इतका जल्लोष निर्माण होतो, की परमेश्वराने आपल्याला कौल दिलेला आहे. आपण निश्चित विजयी होऊ आणि त्यांनी त्या मोठ्या राष्ट्राच्या सैन्याबरोबर युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये ते छोटं राष्ट्र विजयी झालं. काही सैनिक मेले आणि परत येत असताना तो म्हणाला, "आपण पुन्हा त्या देवळात जाऊया. देवाचे आभार मानूया." त्यांनी देवाचे आभार मानले आणि म्हणाला, "थांबा, मला माझं नाणं तपासू दे." आणि तो सांगतो, "हे बघा माझं नाणं, दोन्ही बाजूला छापाच आहे. माझं नाणं खोटं आहे." पण तुम्हाला ज्यावेळेला कळलं, तुम्ही या कल्पनेने भारावून गेलात, की भगवंताने आपल्याला कौल दिलेला आहे. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपण विजयी होणार आहोत आणि त्या विचाराने तुम्ही भारावून गेलात. तुम्ही चढाई केली, तुम्ही यशस्वी झालात. बऱ्याच वेळेला असं असतं, तुमच्याकडे सामर्थ्य कमी असतं, पण आत्मविश्वास, म्हणजे आतल्या तत्वावर, स्वतःवरचा विश्वास जर जाज्वल्य असेल, तर तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करू शकता.
आणि सामर्थ्य भरपूर आहे, पण आत्मविश्वास जर कमी आहे, तर तुम्ही साध्या-साध्या गोष्टी सुद्धा करू शकत नाही. मी ही गोष्ट सांगण्याचा उद्देश असा आहे, ब्रह्मविद्येमध्ये आपण म्हणतो, की परमेश्वर माझ्यामध्ये कार्यरत चैतन्याच्या रूपानं अवशिष्ट आहे. म्हणजे ही सतत सातत्याने तुम्ही म्हणत राहिलात, ध्यानाला उतरताना त्याची अनुभव, त्याची प्रतीती, त्या थॉट्समध्ये तुम्ही राहिलात, तर निश्चितच तुमच्या स्पिरिच्युअल अनफोल्डमेंट, आध्यात्मिक प्रगतीकडे तुमची वाटचाल होऊ शकेल. आता परमेश्वर म्हणा, सत्य म्हणा, ॲब्सोल्यूट ट्रुथ म्हणा, गॉड म्हणा, अमृतत्व म्हणा, व्हॉटेव्हर यू मे कॉल इट, ती गोष्ट अशी नाहीये, की कोणी कोणाला देऊ शकेल. त्याच्या अनुषंगाने आणखीन एक गोष्ट मी सांगतो. एक तरुण होता, साधारण 500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांनी एक चांगलं कार्य केलं होतं. म्हणून त्या तरुणाला राजांनी पारितोषिक जाहीर केलं होतं. राजवाड्यामध्ये बोलवून तो समारंभ करणार होता. राजाच्या कानावर बातमी गेली, की हा जो तरुण आहे ना, तो रंजीस आहे, दुःखी आहे, कष्टी आहे. राजा त्याला म्हणाला, त्या तरुणाकडे गेला, त्याला भेटला. म्हणाला, "तू दुःखी का? मी तुला जे पारितोषिक दिलेलं आहे त्याबद्दल तू खुश नाही का? मी पारितोषिक तुला वाढवून देऊ का? तुला काय हवं ते तू सांग." तो तरुण काही बोलला नाही. राजा म्हणाला, "माझं राज्य अर्धं हवं ते मी तुला देतो. पण का? तू असा रंजीस का? व्हाय यू सो दुःखी दिसतोयस?" तेव्हा त्यांनी तोंड उघडलं आणि सांगितलं, "महाराज, मला संपत्ती नको, मला तुमचं पारितोषिक नको, मला तुमचं राज्य नको, मला काहीही नको. मला सत्य हवं आहे. आय वॉन्ट ट्रुथ." राजा प्रामाणिक होता. राजा म्हणाला, "मी माझं राज्य जरी वळवून टाकलं, तरी मी तुला सत्य देऊ शकणार नाही. द ट्रुथ इज नॉट विथ मी, बट आय विल हेल्प यू." या जवळच्या डोंगरावर, पर्वत शिखरावर एक स्वामी राहतो, एक योगी राहतो. आपण त्याच्याकडे जाऊ आणि मी तुझ्या वतीने त्याला सांगतो आणि तो जातो. त्या तरुणालाही घेऊन जातो आणि सगळा घटनाक्रम सांगतो. त्या योग्याने डोळे मिटलेले असतात. त्याचे सगळं ऐकतो आणि डोळे उघडतो आणि म्हणतो, "माझ्याकडे सत्य नाही. मी काही तुला सत्य देऊ शकत नाही." आणि एक लक्षात ठेव, सत्य ही अशी गोष्ट नाही, की ती कोणी कोणाला देऊ शकेल. ट्रुथ इज नॉट ए कमॉडिटी. वस्तू नाहीये, की कोणी कोणाला दिली, नीड केलं आणि ती गोष्ट ट्रान्सफर केली अशी ती वस्तू किंवा प्रॉपर्टी नाहीये. सत्य इज टू बी एक्सपिरियन्स. सत्य इज टू बी प्राप्त करून घ्यायचंय. खरं तर प्राप्त करून घेणं हा शब्द सुद्धा बरोबर नाहीये. उपनिषद म्हणतात, प्राप्यस्य प्राप्ती ते तुमच्याकडे आहेच, पण त्याची समज, त्याची उकल तुम्हाला व्हायला पाहिजे. तो म्हणतो, "माझ्याकडे सत्य नाहीये, पण मी हो, तुला त्या सत्याकडे जाण्याचा मार्ग सांगेन. तुला काय साधना करायला पाहिजे, तप करायला पाहिजे ते मी सांगेन आणि ते तू तप केलंस, तरी तुला सत्य मिळेलच. याची शाश्वती नाही, याची गॅरंटी मी तुला देऊ शकत नाही. कारण मलाही अजून सत्य मिळालेलं नाही." म्हणून आपण जे सत्य म्हणतो, परमात्मा म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तो कोणीतरी मला परमेश्वरापर्यंत पोहोचवेल, मला तो त्याचं दर्शन घडवून देईल, असं जर काही सांगत असाल, असं सांगत असतील आणि त्याच्यावर जर तुमचा विश्वास बसत असेल, तर मला एकच सांगायचं आहे, की ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. सत्य ही अशी कुठलीही गोष्ट नाहीये, की कोणी कोणाला देऊ शकते. ज्यावेळेला सत्य हे देता येईल, अशी स्थिती झाली. इट हॅज बिकम ए कमॉडिटी अँड नॉट द ट्रुथ. याच्यामध्ये मला एक कृष्णमूर्तींचं एक स्टेटमेंट आठवतो. 1929 ही वॉज मेड अ स्टार ऑफ दी आणि विश्वगुरू म्हणून त्यांना नेमलं होतं. त्यांनी ती ऑर्गनायझेशन डिस्मेंटल केली आणि सांगितलं, "ट्रुथ इज अ पाथलेस लँड. इट कॅनॉट बी अक्वायर्ड, अचीव्ड थ्रू एनी रिलिजन, पाथ. इट इज अनकंडिशनल." अशा रीतीनं सत्य हे असंच कोणी कोणाला देऊ शकत नाही, हे सांगण्यासाठी म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. आता परमेश्वर हा विषय किंवा सत्य समजून घ्यायचे असेल, तर तुमची जिज्ञासा
ही तुमची स्वतःची पाहिजे, स्वतंत्र पाहिजे. तुमची जिज्ञासा ही तुमची अभिप्सा झाली पाहिजे. ती जर जिज्ञासा तुमची स्वतंत्र नसेल, तर तुम्ही त्या सत्यापर्यंत जाऊ शकणार नाही. There will not be any transformation in you. आणखीन एक दुसऱ्या वेगळ्या अँगल मी सांगतो. आपण आपल्याला जर खरोखरच परमेश्वर किंवा सत्य किंवा अमृतत्व किंवा कैवल्य किंवा मुक्ती हे जे काही वेगवेगळी नावं आहेत, त्याच्या जवळपास जायचं असेल, तर सगळ्यात मोठी गोष्ट जी आवश्यक आहे, ती म्हणजे तुम्हाला जर समाजाने आस्तिकता दिली असेल, कुटुंबानी, रेस माइंडनी जर आस्तिकता दिली असेल, तर ती आस्तिकता सोडायला पाहिजे. समाजाने, रेस माइंड, कुटुंबानी कोणीही तुम्हाला नास्तिकता दिली असेल, तर ती नास्तिकता सोडली पाहिजे. आस्तिकता असेल तर आस्तिकता सोडा, नास्तिकता असेल तर नास्तिकता सोडा आणि तुम्ही जेव्हा मोकळे व्हाल, त्याच वेळेला त्या सत्याकडे तुम्ही जाऊ शकता, जाऊ शकाल. कुठलेही कन्सेप्ट घेऊन, कुठलेही रेसमाइंड थिंकिंग बरोबर घेऊन जर तुम्ही त्या परमात्म्याच्या शोधाला निघालात, तर तो परमात्मा तुम्हाला कधी मिळणार नाही. आपण ज्यावेळेला परमात्मा किंवा परमेश्वर किंवा ईश्वर किंवा परमतत्व याचा विचार करतो ना, त्यावेळेला आपल्या ज्या परमेश्वराबद्दलच्या कल्पना असतात ना, त्या इतक्या छोट्या असतात. आपल्याला असं वाटतं, टू बी ए स्पिरिच्युअल, आय हॅव टू कांदा सोडला पाहिजे, लसूण सोडली पाहिजे, तिखट मिरची सोडली पाहिजे. सो these are not the shortcuts which will take you to the spiritual unfoldment. आणि आपण बऱ्याच वेळेला इझमच्या मागे लागतो. कुठल्यातरी संप्रदायाच्या मागे लागतो. त्या इझमचं सांगतो आणि संप्रदायाबद्दल बोलतो आणि मग विषयाला सुरुवात करतो. आपल्यासारखा एक तरुण होता. अध्यात्मामध्ये त्याला रुची होती आणि असाच एक दिवस त्याला स्वप्न पडतं. डीप रॅपिड आय मोशनमध्ये विविध स्वप्न सत्य जणू काही घडतंय अशा रीतीने त्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तो हा देह सोडून स्वर्गामध्ये गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर नेहमीप्रमाणे सकाळ झाली, तो मॉर्निंग वॉकला निघाला, शूज वगैरे घातले आणि मॉर्निंग वॉकला निघाल्यानंतर रस्त्यामध्ये एक शोभायात्रा दिसली. एक घोडा होता, त्याच्यावर एक माणूस बसलेला होता आणि पाठीमागे खूप लोक होती. आपल्या कशा निवडणुकांमध्ये शोभायात्रा निघतात, तशी ती शोभायात्रा होती. त्यांनी त्या बरोबरच्या एका चालणाऱ्या माणसाला विचारलं, "काय चाललंय?" "तुम्हाला आज येशू ख्रिस्ताचा वाढदिवस आहे. त्या घोड्यावर बसलेला येशू ख्रिस्त आहे आणि त्याच्या मागे पांढरे डगले घातलेले, हातामध्ये क्रूस घेतलेले हे त्याचे सगळे अनुयायी चाललेले आहेत." म्हटलं, "ठीक आहे." थोड्या वेळाने आणखीन एक शोभायात्रा आली. तो म्हणाला, "हे काय आहे?" म्हणे, "हा जो घोड्यावर बसलेला आहे तो मोहम्मद पैगंबर आहे. आज पैगंबराचा वाढदिवस आहे." हातामध्ये ताबूत घेतलेले, हिरव्या रंगाचे झेंडे घेतलेले असे अनेक मुसलमान लोक त्या शोभायात्रेमध्ये होती. थोड्या वेळाने आणखीन एक शोभायात्रा आली. म्हणाले, "काय आहे आज?" म्हणे, "गौतम बुद्धाचा वाढदिवस आहे." गौतम बुद्ध आणि त्याच्या मागे असंख्य करड्या रंगाचे कपडे घातलेले, टक्कल केलेले, बुद्धं शरणं गच्छामी म्हणत चालले होते. आता अरे, इथे पण सगळं असंच आहे का? थोड्या वेळाने एक रथ चालला होता. त्याच्या मागे अनेक लोकं होते, वानर सेना होती. म्हणाले, "काय आहे?" म्हणे, "आज प्रभू रामचंद्राचा वाढदिवस आहे." जय सियाराम म्हणत वानर सेना चाललेली होती. थोड्या वेळाने आणखीन एक शोभायात्रा चालली होती. पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले, तोंडावर मास्क लावलेला. त्यांना वाटलं कोरोना वगैरे इकडे आला की काय? नाही म्हणे, आज महावीराची जन्मदिवस आहे आणि म्हणून हे सगळे जैन लोकं तोंडाला मास्क लावून बांधून आणि हातामध्ये काठी वगैरे घेऊन चाललेले आहेत. मी म्हणाले, "अरे, इथे पण सगळं स्वर्गामध्ये पण असंच चाललंय. विविध धर्माची लोकं आहेत." त्याच्यानंतर एक
मनुष्य एकटाच रस्त्याने जात होता. तो म्हणाला, "हे काय आहे?" तो म्हणाला, "हे सत्य आहे. हे अष्टावक्र आहे. हे सत्य आहे. याच्या मागे कुणीही नाही. सगळेजण इझमच्या मागे लागलेले आहेत. सगळेजण धर्माच्या संकल्पनेच्या मागे लागलेले आहेत आणि त्या इझमच्या मागे लागून त्यांना सत्यापर्यंत पोहोचायचं आहे. अशाने मित्रो सत्य मिळत नाही. सत्य जे आहे ना, ते सत्य एकच आहे. ॲब्सोल्यूट ट्रुथ इज गॉड. परमसत्य, परमात्मा हे परमसत्य आहे. आणि आपण जर पाहिलं, मी शंकराचार्यांचा अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं, की त्यावेळेला अनेक संप्रदाय होते. त्या संप्रदायांना एका सूत्रामध्ये बांधण्यासाठी त्यांनी आश्रमांची स्थापना केली. त्याच्यानंतर त्यांनी दशनामी संप्रदाय वगैरे निर्माण केला वगैरे, वगैरे. पण तुम्ही जर विचार केलात ना, तर या जगामध्ये आपल्या देशामध्येच घ्या 300-350 संप्रदाय आहेत किंवा जगामध्ये 1000-1500 संप्रदाय आहेत. संप्रदाय म्हणजे एक विशिष्ट विचार प्रणाली. ती विचार प्रणाली घेऊन तुम्ही गेलात, तर तुम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकतात. म्हणून तर जय कृष्णमूर्तींनी ऑर्डर ऑफ स्टार डिसमेंटल केली होती. असा कुठलाही मार्ग नाहीये सत्याकडे जाण्याचा. पण या सगळ्या सांप्रदायिक लोकांचं असं म्हणणं असतं, की आम्ही जो सांगितलेला मार्ग आहे ना, तोच मार्ग योग आहे. आमची योगा इन्स्टिट्यूट, आमचा जे काही आश्रम आहे तोच. आणि मग तुम्ही त्यांच्या मागे लागता. चुकीचं आहे मी म्हणत नाही, मी टीका कोणावरही करत नाही. काय होतं, तुम्ही त्या आश्रमाचे अनुयायी बनता. तुम्ही किनारा पकडून राहता. तुम्ही त्या अथांग सागरामध्ये दडी मारून जाऊच शकत नाही. तो अथांग अनंत परमात्माच्या जवळ तुम्ही पोहोचूच शकत नाही. तुम्ही किनारा पकडलेला असता. तुम्ही ब्रह्मविद्या एके ब्रह्मविद्याही करू नका. ब्रह्मविद्या कोर्सला पकडू नका. प्राथमिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स, सुपर ॲडव्हान्स कोर्स, अमुक कोर्स, फलाना असं करत राहिला तर तुम्ही त्या ब्रह्मविद्येचा किनारा पकडून आहात आणि अथांग सागरामध्ये तुम्ही कधीच पोहोचू शकणार नाही. तिथे तुम्हाला त्या परमतत्त्वाशी तुम्ही तादात्म्य साधू शकणार नाही. म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. रवींद्रनाथ बऱ्याच वेळेला बघा आपण असं म्हणतो, आपल्याला जे काही हवं आहे ना, ते आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण परमेश्वराची प्रार्थना करतो. कुणी पूर्वसंस्कारानुसार हनुमानाची उपासना करतो, कोणी शंकराची करतो, कोणी गणपतीची करतो, कोणी दुर्गेची करतो, कोणी येशू ख्रिस्ताची करतो, कोणी अल्लाहकडे जातो, कोणी महावीराकडे प्रार्थना करतो. आपल्याला जे हवं आहे ना, ते मिळवण्यासाठी आपण परमेश्वराची करुणा मागतो, प्रार्थना करतो, त्याच्यापुढे नतमस्तक होतो. ते चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणत नाही. बऱ्याच वेळेला आपण प्रार्थनेमध्ये असं म्हणतो, "हे भगवंता मला हे हवंय, नोकरी लागावी, मुलीचं लग्न हो, प्रमोशन मिळावं." तुम्ही प्रार्थना करता, कधी-कधी ती प्रार्थना फळते. मग तुमची त्या परमेश्वराकडे डिमांड लिस्ट असते ना, ती वाढत जाते. म्हणून परमेश्वराविषयी समजून घेत असताना मी नेहमी रवींद्रनाथ टागोरांची, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची प्रार्थना चा उल्लेख करतो. रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात, "हे परमेश्वरा, माझ्यावर कितीही संकट आली, तरी त्या संकटातून तू मला बाहेर काढ अशी याचना, अशी प्रार्थना मी तुझ्याकडे करणार नाही. परंतु त्या संकटातून बाहेर येण्याचं धैर्य, त्या कठीण प्रसंगातही माझी तुझ्यावर असलेली श्रद्धा काकणभरी कमी करू नकोस, होऊ देऊ नकोस." अशी मागणी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आपल्या प्रार्थनेमध्ये भगवंताकडे, परमात्म्याकडे करतात. आपली जी परमेश्वरावरची जी निष्ठा आहे ना, ती मातीच्या ढिकळासारखी खुसखुशीत आहे. गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात ना, तोपर्यंत परमेश्वर आपला विश्वास असतो. आपण त्याच्यापुढे नतमस्तक होतो. पण गोष्टी मनासारख्या घडत नाही. तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतात, पण त्याला ऐकायला वेळच नसतो. असं होतं. तुमची प्रार्थना फळाला येत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं. तुम्हाला मिळणारं यश, तुमचे प्रयत्न, आजूबाजूची परिस्थिती आणि तुमच्या कर्माचा परिणाम यामध्ये सामावलेलं असतं. तुम्ही परमेश्वराकडे याचना करता, त्या गोष्टी घडत नाही. मग तुमची परमेश्वरावरची श्रद्धा उडायला लागते.
एक स्टेज अशी येते, की तुम्हाला वाटतं, की हे घरातले सगळे देव, त्याची आपण जी पूजा करतो, ते उचलून माळ्यावर टाकावे. आता माळा-बिळा नसतो. ते म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच आहे, की आपली श्रद्धा ही मातीच्या ढेकळासारखी भुसभुशीत असते आणि म्हणून मी तुम्हाला या स्पिरिच्युअल ब्रह्मविद्या स्पिरिच्युअल अनफोल्डमेंट डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन was a most renowned interpreter of Indian philosophy आणि वेस्टर्न ऑडियन्सला ऍड्रेस करत असताना when he was talking about ब्रह्मसूत्र he has made a very valid statement. ते म्हणतात अविद्या इज नॉट इंटलेक्च्युअल इग्नरन्स. अविद्या इज नॉट इंटलेक्च्युअल इग्नरन्स बट स्पिरिच्युअल ब्लाइंडनेस. अविद्या म्हणजे बुद्धीचं अज्ञान नाही. अविद्या म्हणजे आध्यात्मिक आंधळेपणा आहे आणि मला तुम्हाला परमेश्वर या विषयाच्या माध्यमातून आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून या आध्यात्मिक आंधळेपणापासून दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा जाग करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ते तुम्हाला जाग करत असताना मी सुद्धा जागा होणार आहे. म्हणून आपण कल्पनेने परमेश्वराबद्दल काहीतरी रंगवत असतो. आपल्या कल्पना असतात. मनामध्ये गोंधळ असतात. तो गोंधळ कमी व्हायला पाहिजे. सत्य काय आहे? परमतत्व काय आहे? अमृतत्व काय आहे? हे आपल्याला नीट समजायला हवं आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं, की तुम्ही या ब्रह्मविद्येच्या कोर्सला सुद्धा पकडून राहू नका. किनारा पकडून नका. त्याच्याही हा किनारा सोडून जेव्हा तुम्ही अथांग सागरामध्ये दडी माराल आणि त्या परमात्म्याच्या परमतत्वाच्या जवळ पोचाल आणि त्याच्यामध्ये एक वार तो तुमचा स्पिरिच्युअल अनफोल्डमेंटचा प्रवास योग्य दिशेने चालला आहे असं म्हणतो मी. बऱ्याच वेळेला ना मी तुम्हाला सांगतो, आपण काहीतरी परमेश्वराकडे मागणं करतो. आद्य शंकराचार्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं, की आपण परमेश्वराकडे निस्संग नग्न होऊन जात नाही. आपण आपल्या वासनांची वस्त्र घेऊन जातो. मग एक दिगंबर पंत निघाला, वस्त्रच अंगावर घालायची नाही. आपण परमेश्वराकडे मागतो आणि काहीतरी आपण नवस बोलतो. मला तो सचिन पिळगावकर आणि सुप्रियाचा एक सिनेमा आठवतो. नवरा माझा नवसाचा का काही लहानपणी नवस केलेला असतो आईने, की याला नागडा मी गणपतीपुळ्याला घेऊन जाईल. मग काही कारणांचे होत नाही आणि मग सचिन मोठा होतो, तो चित्रकार असतो आणि त्याचं काही करिअर होत नाही. मग तिला कळतं आणि मग त्या सचिनला नागडा मोठा झाले असताना विनोदाचा भाग होता. पण आपण सुद्धा असे काहीतरी विचित्र नवस बोलत असतो, विचित्र काहीतरी गोष्टी करत असतो. आपण भगवंताला सांगतो, की मला ना हे झालं ना, तर मी तुला सोन्याचा उंदीर देईन, सोन्याची फुलं देईन. माझ्या माहितीतले एक ग्रस्त आहेत. ते नेहमी तिरुपतीला सांगतात, की शेअर्समध्ये मला एवढा फायदा झाला ना, की त्याच्या 10% मी तुला डोनेट करेन. आपण त्या परमात्म्याला ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्या जगत त्या परमेश्वराला आपण लाच देण्याचा प्रयत्न करतो. खरंच कधी-कधी म्हणून स्पिरिच्युअल ब्लाइंडनेस इज टू बी रिमूव्हड आणि त्यामुळे मी रवींद्रनाथांची प्रार्थनाही तुम्हाला सांगितली. परमेश्वर परमात्मा जो कोणी आहे ना, तर तुमच्यामध्ये कार्यरत चैतन्याच्या रूपाने अवशिष्ट आहे. त्याची ओळख तुम्हाला होणं आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळेला असं असतं, तुम्हाला मी सांगितलं, आपण धड ना नास्तिक, धड ना आस्तिक. आपण असे पोकळ असतो आतून. धड ना आपला आध्यात्मिक बेस असतो. धड ना वी आर मटेरियलिस्टिक इन ट्रू सेन्स. ना सायंटिफिक माइंड असतं. आपण त्रिशंकू सारखे लटकत असतो आणि बऱ्याच वेळेला असं होतं, एखादा मनुष्य सांगतो, "तू म्हणतोस ना, परमेश्वर आहे, भगवंत आहे, मग दाखव." आपल्याला तर दाखवता येत नाही, आपल्याला आपलं म्हणणं मांडता येत नाही. एक लक्षात ठेवा, when you may be having a valid point, but you may not be in a position to explain. तुम्ही तुमचं म्हणणं व्यवस्थित मांडू शकत नसाल, दुसरा माणूस ते मांडू शकतोय. त्याचा अभ्यास, गृहपाठ चांगला आहे. त्याचं आर्ग्युमेंटिव्ह कपॅसिटी त्याच्याकडे आहे. वादविवादामध्ये तो पटाईत आहे. त्यामुळे त्याचं म्हणणं बरोबर आहे, सत्य त्याच्याजवळ आहे आणि मी सांगू शकत नाही म्हणजे माझ्याकडे सत्य नाही. हे व्यवहारामध्येही होतं.
तसं तुम्ही समजू नका. बघा, तुम्हाला मी आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून साफ-सफाई वेगळ्या प्रकारे करणार आहे. कारण आपल्याला आपल्याला बरीच माणसं अशी भेटतात. मला परमेश्वर भेटलाय. मी परमेश्वराशी बोलतो. परमेश्वर माझं ऐकतो. तुझे काही प्रॉब्लेम्स असतील ना मला सांग. मी त्या परमेश्वराकडे तुझी रदबदली करतो असे सांगणारे आहे. आय एम नॉट टॉकिंग इन समथिंग इन थिन एअर. तर मूळ विषयाला जाण्याच्या आधी म्हणून थोडीशी साफ-सफाई करणं आवश्यक आहे. कॉम्प्युटरमध्ये डेटाच्या बाबतीमध्ये असं म्हणतात, "गार्बेज इन इज गार्बेज आउट. व्हॉटेव्हर यू आर स्टोरिंग इज नॉट इम्पोर्टंट. हाऊ मच यू आर स्टोरिंग इज नॉट इम्पोर्टंट. बट व्हॉट यू आर स्टोरिंग इज इम्पोर्टंट." तुम्ही जर गार्बेज स्टोअर केलत ना, तर तेच तुम्हाला मिळणार आहे. तोच डेटा तुमच्याकडे येणार आहे. म्हणून आपल्याला ही साफ करण्याची आवश्यकता आहे. मी आजचा काळ आज 2026 मध्ये आपण आहोत. मी एक उदाहरण देणार आहे. ते आचार्य अत्र्यांच्या नवयुग 1954 चा जो लेख आहे, मी बदललो आहे. त्या लेखाचा आधार घेऊन तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहेत आणि त्यामुळे गार्बेज इन, गार्बेज आउट परमेश्वराच्या संकल्पनेबद्दल हे खूप आवश्यक आहे म्हणून सांगतो. बघा, अनेक लोकं, बुद्धिमान लोकं, चार्टर्ड अकाउंटंट, सी-ए, सी-ई-ओ, काय डॉक्टर, व्हॉटेव्हर मे बी द प्रोफेशनल, इंडस्ट्रीमध्ये स्टॉलवर्ड, सिनेमा सृष्टीमधली लोकं, अशी अनेक लोकं आहेत. ते असं बऱ्याच वेळेला सांगतात. त्यांचा जो महाराज असतो, गुरु असतो, काय बुवा कोण असेल तो स्पिरिच्युअल मास्टर असतो, तो ना असा आहे, तो ना त्याचं खूप कौतुक करतात. तुम्हालाही माहिती असेल, तुम्हीही वाचलं असेल. अशा लोकांचे मॅगझिन्स पण निघतात. मला एकदा ते असं सहज माझ्या हातात, कोणाचं ते सांगत नाहीये, मॅगझिन हातात पडलं. त्याच्यामध्ये त्याच्या भक्तांनी असं लिहिलं होतं, की आम्ही गणपतीपुळ्याला चाललो होतो. आमच्या कारमधलं पेट्रोल, डिझेल संपलं आणि पुढे गॅस स्टेशन 25-30 किलोमीटरवर होतं. आता काय करायचं? मग आम्ही त्या महाराजांचं, स्वामींचं, बुवांचं नाम घ्यायला लागलो आणि काय आश्चर्य! ती गाडी पेट्रोल शिवाय 15 किलोमीटर चालली. त्या गॅस स्टेशनला आम्ही गॅस, पेट्रोल, काय डिझेल भरलं आणि गणपतीपुळ्याला गेलो. असं छाती ठोकपणे सांगणारी माणसं आज समाजामध्ये आपल्याला दिसतात. आचार्य अत्रे म्हणतात, महाराष्ट्रामध्ये एवढा दुष्काळ आहे. मग तो दुष्काळ, शेतकरी आत्महत्या करतात, तर त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश तुमचे हे बाबा, हे महाराज, गुरु पाडू शकत नाही का? मग ती माणसं चिडतात हो. पेहलगामला एवढा मोठा अटॅक झाला, तो ते थांबवू शकतात का? नाही ना. सिद्धी असतात. पतंजली योगसूत्रामध्ये, विभूतिपादामध्ये अनेक सिद्धींचं वर्णन केलेलं आहे. माझा त्याच्यावर विश्वास आहे. परंतु आज समाजामध्ये अशा प्रकारे जी एक आध्यात्मिक बुवाबाजी म्हणा चाललेली आहे, त्याच्याकडे मला तुमचा निर्देश करायचा आहे. तुम्ही अशांचे बळी पडू नका. आचार्य अत्रे आणखीन एक गोष्ट सांगतात. ते म्हणतात, एक उद्योगपती होता. तो त्याच्या महाराजांकडे गेला. म्हणाला, "मी पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीला जाणार आहे." महाराज म्हणाले, "जाऊ नको. तू कॅन्सल कर." महाराजांनी सांगितलं. त्यांनी त्याचं तिकीट कॅन्सल केलं आणि नंतर 8-10 दिवसांनी तो ज्या विमानाने जाणार होता, त्या एअरबसला अपघात झाला. 350 लोकं त्या अपघातामध्ये मरण पावले. आचार्य अत्रे म्हणतात, "माझ्या भक्ताची फक्त मी काळजी वाहणार." ते म्हणाले, "त्या इंजिनामध्ये बिघाड आहे हे जर तुला माहिती होतं, तू त्या विमान कंपनीला त्या तुमच्या महाराजांनी कळवायला पाहिजे होतं की नाही? का मी फक्त माझ्याच भक्ताचा विचार करणार आणि बाकीचे 350 लोकं मेले, काही मला फरक पडत नाही. त्यांच्या बायका विधवा झाल्या, मुलं पोरकी झाली, काही नाही. मी फक्त माझ्या भक्ताचा विचार करेन." असा जर करणारा व्यक्ती असेल, तर ती आध्यात्मिक नसून ती एक लांछनास्पद व्यक्ती आहे, असं आचार्य अत्रेंनी अगदी ठणकावून सांगितलेलं होतं.
त्यांनी त्यावेळेला आगगाडीचा उल्लेख केला. मी आजच्या काळामध्ये ती गोष्ट सांगण्यासाठी म्हणून विमानाचा उल्लेख केला. बाकी त्या गोष्टीचा जो मतितार्थ आहे, तो एवढाच आहे, की आपण पाहतो की अनेक आध्यात्मिक गुरु आपली दुकानं थांबून बसलेली आहेत. त्यांचे गुरु त्यांचा टी-आर-पी वाढवतात. गाडीला अपघात होणार, विमानाला अपघात होणार म्हणून तो उद्योगपती गेला नाही. त्या गुरूच्या टी-आर-पी वाढला. खूप लोकांनी लांबच्या लांब रांगा लावल्या वगैरे, वगैरे. माझे तर मागे आपण टीव्हीवर बघत होतो, की एक असे गुरु होते. तुम्हाला क्विक दर्शन यायचं असेल तर पंजाब नॅशनल बँकेमध्ये एंट्री करा, हे पाठवा. सी आणि आपण कॅरीड अवे होतो आणि परमेश्वर मग कांदा सोड, लसूण सोड, याच्या मागे लाग, त्याच्या मागे लाग. चमत्काराला आपण नमस्कार करतो. कोणीतरी असतो उदी काढून दाखवतो, घड्याळ काढून दाखवतो, आता तर सिम कार्ड काढून दाखवतो, एअर तिकीट काढून दाखवतो. तुमचा विश्वास बसतो. तुम्ही चमत्काराला नमस्कार करता. मित्रहो, आपला जो दुसरा पुढचा एक्सरसाइज आहे अंतःप्रेरणा श्वसन. आपल्या शरीरामध्ये ज्या काही गोष्टी आहे, घडता आहे, तुमचं अस्तित्वच हे मुळी परमेश्वर असल्याचं साक्ष देणारं आहे. ते न पाहता आपण परमेश्वर बाहेर शोधत असतो आणि म्हणून एक गाणं आहे, कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी. की तुमच्या कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तर अशा रीतीने मी आजचं अर्ध लेक्चर हे साफसफाई करण्यासाठी तुमच्या मनामध्ये जे काही चुकीचे आपण घेऊन बसलेलो ना, की आपण असं केलं की तसं होईल, तसं केलं की तसं होईल, आम्हाला परमेश्वराकडे घेऊन जाईल वगैरे, अशा गोष्टींच्या मागे आपण लागू नये. तर विषयाला सुरुवात करतो आणि आज फक्त एक प्रकारचं इंट्रोडक्शन तुम्ही घ्या. काही वर्षापूर्वी मी सुरुवातीला इन्फॉर्मल बोलत असताना म्हटलं, की माझ्या हातामध्ये एक पुस्तक आलं होतं, नीड ईश्वरवाद. आणि त्या पुस्तकाचा लेखक म्हणतो, की ईश्वर नाही, मी 108 प्रकारे सिद्ध केलेलं आहे. ते पुस्तक आज माझ्याकडे नाहीये, लेखकाचं नावही नाहीये. परंतु ते जे मी काही वाचलं होतं, ते माझ्या लाँग टर्म मेमरीमध्ये स्टोअर झालेलं आहे. आणि ते असं होतं, की ईश्वर नाही, हे गणिताने सिद्ध करता येणार नाही, तरी आम्ही निरीश्वरवादी आहोत. दुसरा पॉइंट होता, ईश्वरी संकल्पना आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही निरीश्वरवादी आहोत. आणि विज्ञानाच्या साहाय्याने ईश्वराच्या प्राचीन अस्तित्वाचा शोध घेता येणार नाही, म्हणून आम्ही निरीश्वरवादी आहोत. त्यातले 2 पॉइंट, गणिताच्या साहाय्याने ईश्वराच्या प्राचीन अस्तित्व ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करता येत नाही आणि विज्ञानाच्या साहाय्याने परमेश्वराच्या प्राचीन अस्तित्वाचा शोध घेता येत नाही. हे 2 मुद्दे आम्हालाही मान्य आहे. बघा, परमेश्वर हा अंतर्यामी आहे आणि तो तुम्हाला साथ घालतो आहे. आत्ताच मी सांगितलं, की हृदयातील परमेश्वर न शोधता आपण बाहेर कुठल्या तरी कन्सेप्टनी परमेश्वर शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आज याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, की परमेश्वराचा शोध घेणं ही एक विलक्षण गोष्ट आहे. कारण ज्याचा शोध घ्यायचा आहे, तो कुठे राहतो, त्याचा पत्ता काय, त्याच्याकडे जाण्याचे मार्ग खरे कुठले आहे. आणि आपण शोध घेत असताना आपला जो प्रवास सुरू असतो ना, आपण किती प्रवास केला, मैलाचे दगड नाहीये. तुम्ही महाबळेश्वरला गेलात, पाचगणीला ड्राईव्ह करून गेलात, तर 110 किलोमीटर, 95 किलोमीटर तुम्हाला मैलाचे दगड असतात. तुम्हाला कळतं, डायरेक्शन असते. पण परमेश्वराचा शोध करायला निघाल्यानंतर तो दिसतो कसा, तो राहतो कसा, आपला किती प्रवास झाला आहे, कुठलाही मॅप नाही, ॲटलास नाही, जी-पी-एस नाही. अशा रीतीने आपला हा सगळा परमेश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असतो. तर आता मी विषयाला सुरुवात करतो. इफ यू स्टडी द हिस्ट्री ऑफ ह्युमन रेस अँड जिओलॉजी, माणसाचा इतिहास आणि भूगर्भशास्त्राचा इतिहास याचा अभ्यास केला करताना तुमच्या असं लक्षात येईल, की साधारणपणे 10,000 वर्षापूर्वी
आदिमानवापासून उत्क्रांत उत्क्रांत होत हा आजचा मनुष्य प्राणी पर्यंत आपला प्रवास झालेला आहे. परमेश्वर समजून घेताना 3 स्तर लेवल समजून घेतली पाहिजे. एक आहे निर्जीव स्तर, इनएनिमेट लेवल. दुसरी आहे सजीव स्तर, ॲनिमेट लेवल. आणि तिसरी आहे मानवी स्तर, ह्युमन बीइंग. हा जो निर्जीव स्तर आहे ना, इनएनिमेट लेवल, the whole universe was matter, a very big matter, and energy was observing all the laws of the physics. हे संपूर्ण विश्व निर्जीव, अतिप्रचंड, चैतन्यमय, गतिमान भौतिक नियम पाळणारे होते. नंतर सजीव स्तर, ॲनिमेट, निर्जीव भौतिक चैतन्यातून हजारो लाखो वर्षाच्या सततच्या प्रक्रियेतून 600 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर अनेक ठिकाणी सूक्ष्म आकाराचे क्षणभंगूर आयुष्य असलेले नैसर्गिक प्रेरणेने कार्य करणारे असंख्य सजीव निर्माण झाले. तिसरा मानवी स्तर म्हणजे वी द ह्युमन बीइंग. आणि अशा या सजीवांपासून उत्क्रांत उत्क्रांत होत पायरी पायरीने ड्यू प्रोसेस ऑफ म्युटेशन मन, बुद्धी आणि भावना, ज्ञान लालसा असलेला मनुष्य प्राणी निर्माण झाला. आणि या मनुष्य देहामध्ये परमेश्वर असेल तर तो कशा स्वरूपामध्ये आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. हे मी तुम्हाला उत्क्रांतीचा एक क्रम सांगितला. आपल्याकडे उत्क्रांतीचा क्रम मत्स्य, वराह, कूर्म असा सांगितलेला आहे. सर्वसाधारणपणे तुम्ही शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना डार्विनचा सिद्धांत तुम्हाला माहिती असेल. अनेकांनी तो डार्विनचा सिद्धांत खोडून काढलेला आहे. पण आपल्या समजुतीसाठी आपल्याला हा विषय नीट ऍब्सॉर्ब होण्यासाठी म्हणून मी डार्विनचा जो चार्ल्स डार्विनची इव्होल्युशनची थेरी आहे, बुक ऑफ ओरिजिन ऑफ स्पेसिस रिटन इन 1859, त्यांनी त्याच्यामध्ये 3 लॉ किंवा 3 मुद्दे सांगितले. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, लॉ ऑफ नॅचरल सिलेक्शन अँड स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. या डार्विनचा सिद्धांत असं म्हणतात की काही स्पेसिस किंवा काही प्रजातीय या काळाच्या ओघामध्ये नामशेष झाल्या. डायनासोरस सारखे महाकाय, भीमकाय प्रजाती या काही लाखो वर्षापूर्वी अस्तित्वात होत्या. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स अँड सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट याच्यामध्ये ते नामशेष झाल्या. सहज मला आठवलं आणि सांगावं असं वाटलं म्हणून सांगतो. हे डायनासोरस आहेत ना, त्यांची नावं ग्रीक आणि लॅटिन आहे. मी जेव्हा माझ्या नातवंडांशी गेलो होतो तेव्हा US मध्ये बोलत होतो, तर 7 वर्षाचा नातू मला सांगतो, आजोबा तुम्ही फक्त डायनासोर म्हणता का? कितीतरी आहे. डायनासोरस आहे, स्पायनोसोरस आहे, स्टेगोसोरस आहे, नंतर TRX आहे. तुम्हाला काहीच माहिती नाही. म्हटलं अरे बाबा, तर हे आणि तो मला सांगतो, हे जे आहेत ना डायनासोर नाव दे आर एक्सटिंक्ट बट दे वर रिअल. आणि ते सगळं YouTubeवर वगैरे सगळं बघत असत. मला सांगायचं एवढंच होतं की स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स अँड सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, लॉ ऑफ नॅचरल सिलेक्शन यामध्ये अनेक प्रजातीय नाहीशा झाल्या. आणि आता आपण जो मनुष्य प्राणी आहोत, आपल्याला असं वाटतं की आपल्या निसर्गाची बहुतांश कोडी आपल्याला सुटलेली आहे. विश्व जे भौतिक नियमांनी चालतं त्याची कोडी आपल्याला सुटायला लागलेली आहे. सुरुवातीला आपण न्यूटनचा मेकॅनिक्स लॉ समजून घेतले, क्वांटम फिजिक्स वगैरे, न्यूक्लिअर फिजिक्स वगैरे सगळ्याच्या माध्यमातून या विश्वाचं जे अतिप्रचंड स्वरूप आहे आपल्या DNA समजायला लागला. अणूच्या गर्भामध्ये असलेले अणू, परमाणू वगैरे सगळं आपल्याला समजायला लागलं. निसर्गाची बरीचशी कोडी आता आपल्याला उकलायला लागलेली आहे. त्यामुळे आता परमेश्वर ही संकल्पना सोडून द्यायला पाहिजे असं अनेक जणांना वाटतं. परंतु मला 2 गोष्टी इथे सांगायच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो आणि पुढे जातो. मराठी रंगभूमीवर भक्ती बर्वेला समोर ठेवून 1989 ला आई रिटायर होते हे नाटक आलं होतं.
आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या आईला आता सेवानिवृत्त केलं पाहिजे, असा तो विषय होता, विचार त्याच्यामध्ये मांडला होता. त्याच्याच आसपास 2-4 वर्ष पुढे मागे डॉक्टर श्रीराम लागोनी ते सिंहासन, सामना आणि नटसम्राट सारख्या अजरामर भूमिका करून केलेले जे नट होते, त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं, "आता परमेश्वराला रिटायर केलं पाहिजे." मी तेव्हा 90चा सुमारच्या आधी मी खूप यंग होतो. तेव्हा मला असं वाटलं, की श्रीराम लागूंनी त्यांचा मुद्दा व्यवस्थित मांडला. पण परमेश्वराला रिटायर केलं पाहिजे. मला असं वाटायचं परमेश्वर हा काही आपण कामाला ठेवलेला नोकर आहे का? 60 वर्ष झाली, सुपर एन्युएशन झालं, करा त्याला रिटायर. 2% ग्रॅच्युटी, फंड, पेन्शन जे काही रिटायरमेंट बेनिफिट, एन्कॅशमेंट ऑफ लिव्ह. परमेश्वर, परमात्मा म्हणून जो काही आहे ना, तो आपण कामाला ठेवलेला नोकर नाहीये. टाळ्या घेणारं वाक्य असेल, परमेश्वराला आता रिटायर करायला पाहिजे. त्याच्याच अनुषंगाने आणखीन एक फेमस वाक्य आहे. जर्मन विचारवंत, मी फिलॉसॉफर म्हणत नाही, फ्रेडरिश निश्टे, त्या निष्ठेचं एक स्टेटमेंट आहे. ते जनरली लोकांना अर्धच सांगतात. ती आज मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करणार आहे. निश्टे म्हणतो गॉड इज डेड, आणि आपण गॉड इज डेड, गॉड इज नो. निश्चे सेज गॉड इज डेड, गॉड रिमेन्स डेड, वी हॅव किल्ड हिम, हाऊ कॅन वी कम्फर्ट, CONFORT, comfort ourselves, the murderer of all murders. कम्फर्टचा अर्थ आहे दिलासा देणारी गोष्ट, समाधान देणारी गोष्ट, सांत्वना देणारी गोष्ट, आनंददायी गोष्ट ही कशी असू शकेल? कारण आपण मर्डरर्स ऑफ मर्डर आहोत. वी हॅव किल्ड द गॉड, गॉड इज डेड, गॉड रिमेन्स डेड अँड वी हॅव किल्ड हिम. मी नंतर मग थोडासा निष्ठेचा अभ्यास केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर निष्ठेचं असं म्हणणं होतं, तो नंतर 1900 साली 1900 वेडा झाला, काय अल्झायमर झाला असे आय डोंट नो, आणि तो मृत पावला. त्याचं असं म्हणणं होतं, की द वे द सायन्स हॅड मेड द डिस्कव्हरीज अँड इट इज बीइंग कंटिन्यूड टू मेक डिस्कव्हरीज, ख्रिश्चन डॉक्टरीन इज हार्ड टू सबस्क्राईब, असं त्याचं म्हणणं होतं. आणि तो असं म्हणायचा, की ख्रिस्त हा निर्मळ होता, शुद्ध वृत्तीचा होता, परांगमुख होता. रूढ ख्रिस्ती धर्मामध्ये सबळाची असूया सर्वत्र आढळते. मनुष्य हा सर्वात क्रूर प्राणी आहे आणि दुसऱ्याला गुलाम करण्याची त्याची वृत्ती आहे. 1900 साली फ्रेडरिक निश्टे मरण पावला. त्याच्यानंतर 15-20 वर्षानंतर पहिलं महायुद्ध छेडलं गेलं. फ्रेडरिक निश्टे ज्यू होता आणि जर्मनचा होता, जर्मन विचारवंत होता, आणि जर्मनीनी लाखो ज्यूंची केवळ ते ज्यू आहेत म्हणून अत्यंत निगृढपणे हत्या केली. गॅस चेंबरमध्ये त्यांना मारलं. मग मी ह्या फ्रेडरिक निश्तेच्या ज्या स्टेटमेंटचा अर्थ लावायला लागलो, तेव्हा मला पडलं, गॉड इज डेड, गॉड रिमेन्स डेड, वी हॅव किल्ड हिम, हाऊ कॅन वी कम्फर्ट आवर सेल्फ. ही सांत्वना देणारी गोष्ट नाहीये, की वी आर द मर्डरर ऑफ ऑल मर्डर्स. मी जस्ट या गॉड इज डेड ही संकल्पना ही चुकीच्या मार्गाने आपल्या मनात रुजायला नको म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ब्रह्मविद्येमध्ये कुठेही, ब्रह्मविद्या मीन्स एंड ऑफ वेदास इज उपनिषद, अँड ब्रह्मविद्या ज्ञान कांड यू विल फाइंड इन उपनिषदास. उपनिषदास नेवर टॉक अबाउट तुम्ही व्यक्तीची पूजा करा, तुम्ही असं करा, मूर्तीची पूजा करा, असा उल्लेख त्या ज्ञानकांडामध्ये, उपासना कांडामध्ये किंवा उपनिषदांमध्ये तुम्हाला सापणार नाही. ते सांगतात उपासना करा. मूर्तीची पूजा म्हणतो मी, उपासना करा, तप करा, स्वाध्याय करा, आणि त्याने तुमच्या चित्ताची शुद्धता होते, आणि तुमचं चित्त शुद्ध झालं की तुम्ही त्या निर्गुण निराकार परमेश्वराकडे तुमचा प्रवास होऊ शकतो. आज शंकराचार्यही तेच सांगतात.
ब्रह्मविद्या म्हणजे काय हो? आपण ब्रह्मविद्येचा कोर्स करतो. मला खूप जण भेटतात. मी ऑफिसमध्ये असताना, आपल्या क्लासचे नाही. पण "अहो सर, आम्ही ब्रह्मविद्या केली." अरे ब्रह्मविद्या केली काय? ब्रह्मविद्या स्त्रीलिंगी गोष्ट आहे? केली काय? मी ॲडव्हान्स केली. काय आपण मी गप्प बसायचो. मला एवढंच सांगायचंय, की ब्रह्मविद्याची व्याख्या अशी आहे, ब्रह्मविद्यां सर्व विद्यां प्रतिष्ठितम्. ब्रह्मविद्यांमध्ये सगळ्या विद्या सामावलेल्या आहेत. शास्त्रज्ञ जेव्हा विश्वाची कोडी सोडवायला बसतात ना, त्यावेळेला दे हॅव टू टेक फिजिक्स, केमिस्ट्री, एस्ट्रोनॉमी, जिओलॉजी, मॅथेमॅटिक्स, जिओमेट्री, nuclear physics, all branches of science are studied. Likewise, our Brahmavidya course, we study ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग, कर्मयोग आणि त्या परमतत्वाचे अंश हे सर्वत्र विखुरलेले आहेत. ते अंश आपल्यामध्येही आहेत आणि म्हणून हा विषय समजून घेत असताना वदंतु शास्त्राणी यजंतु देवानां कुर्वन्तु कर्माणि भजन्तु देवतां आत्मैक्य बोधे विना विमुक्ती नाही. टोटल ट्रान्सफॉर्मेशन इज पॉसिबल. अनेक शास्त्रांचा अभ्यास केला, देवतांचं यजन म्हणजे पूजा केली, चांगलं कार्य केलं, भक्ती केली, म्हणून तुम्हाला ते अमृतत्व प्राप्त होणार नाही. तुम्ही आत्मा आणि ब्रह्म याचं ऐक्य जोपर्यंत तुम्ही जाणत नाही, एक्सपिरियन्स करत नाही, तोपर्यंत परमेश्वर या विषयाच्या तुम्ही कुठेही जवळ पोहोचू शकणार नाही. म्हणून उपनिषद, श्वेताश्वेत उपनिषद, वेद मोठं उच्च रवाने सांगतात, शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः आये धामानी दिव्यानी तथस्तु. वयम अमृतस्य पुत्र. आपण त्या अमृत तत्वाचं, त्या अविनाशी ईश्वराचे संतान आहोत. आणि इफ यू नो दॅट अँड यू एक्सपिरियन्स दॅट, it becomes the part of your daily understanding, and with that thought, attitude, your entire behavior starts. Then there is a spiritual transformation. परमेश्वर बाहेर शोधण्याची आवश्यकता नाही, तर तुमच्या आतमधला आहे. आतला परमेश्वर तुम्हाला जेव्हा समजायला लागतो, तेव्हा तुम्ही स्पिरिच्युअली इव्हॉल्व व्हायला लागता. मग तुम्ही अमृतत्वाकडे, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय, त्या तिथे तुम्ही पोचू शकता. आज मी फक्त तुम्हाला या विषयाच्या डायमेन्शन, नाही तर काय होतं ना, एक मी चारोळी म्हणता येणार नाही, मी फार पूर्वी ते वाचलं होतं. माझ्या लक्षात आहे की जप करिता झिजले म्हणी, तथा ऐकता किटले कान, तरी न होई ब्रह्मज्ञान. जप करिता झिजले म्हणी, लोक जप करत असतात. तथा ऐकता किटले कान, तरी न होई ब्रह्मज्ञान. दगड पाहता वाई फुले, तुळशी पाहता तोडी पानं, नदी पाहता करी स्नान, तरी न होई ब्रह्मज्ञान. दगड दिसला, देव मूर्ती दिसली, नमस्कार करा, तुळशी व्हा, फुलं व्हा, नदीमध्ये स्नान करा, या सगळ्या गोष्टी करता, पण तरी होत नाही ब्रह्मज्ञान. म्हणून अध्यात्मामध्ये, स्पिरिच्युअल आर्टमध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल, तर एक गोष्ट सांगतो, काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. पुढच्या ह्याच्यामध्ये मी विश्वाची निर्मिती कशी झाली हे जरा थोडं 5 मिनिटं घेतो. विश्वाची निर्मिती कशी झाली हे विज्ञानाच्या साहाय्याने, मग त्याच्यामध्ये बिग बँग थेरी येईल, स्टडी फास्ट थेरी येईल, देन मल्टी युनिव्हर्सची थेरी येईल, ब्लॅक होल्स. त्याच्या अनुषंगानं विश्वाची, परमेश्वराचा शोध घ्यायचा म्हणजे विश्वनिर्मितीपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आपल्या उपनिषदांनी, आपल्या दर्शनशास्त्रांनी मग विश्वाची निर्मिती कशी झाली, आरंभवाद, शून्यवाद, विवर्तवाद, सत्कार्यवाद वगैरेच्या माध्यमातून विश्वाची निर्मिती कशी झाली हे सांगितलं आहे. त्याचा तौलनिक अभ्यास करून मी तुम्हाला सांगितलं की मेटाफिजिकली हाऊ व्हॉट गॉड शुड बी, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. पण त्याच्या आधी काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, विज्ञानाच्या नाहीये, पण समजुतीसाठी खूप आवश्यक आहे. डायमेन्शन समजावून घ्या. अनलेस अँड अंटिल यू नो द डायमेन्शन, आय विल बी व्हेरी फास्ट. एक मुंगी आहे,
ती एका तारेवरून चालली आहे. तो मुंगी इज अवेअर ऑफ डायमेन्शन 1. आता ती मुंगी या कागदावरून पुढे मागे जात आहे. शी इज अवेअर ऑफ डायमेन्शन 2. पुढेही जाऊ शकते, मागेही जाऊ शकते. ती मुंगी टेबलावरून गेली तर ती वरती पण जाऊ शकते, खालती पण जाऊ शकते. नाऊ शी इज अवेअर ऑफ डायमेन्शन 3. लांबी, रुंदी आणि उंची. सो दिस इज द डायमेन्शन 3. We are living in three-dimensional universe, and our all experience for that matter are in three-dimensional universe. Parantu, there is a fourth dimension called time. चौथी मिती ही टाइम आहे. बिग बँग थेअरीमध्ये शून्य काल म्हटलेला आहे की युनिव्हर्स हॅज कमेन्स बिगिन ॲट 0 hours आणि तिथून टाइम सुरू झाला आणि टाइमची त्याआधी टाइम नव्हता. नासदीय सूत्रामध्ये पण त्याचा तसा उल्लेख आहे शून्य कालाचा. तर तो जो 0 टाइम होता, नवीन विज्ञान असं म्हणतं की कालतत्व हे काल्पनिक आहे. व्हॉट एव्हर इट मे बी. उपनिषदांनी काळाला महाकाल म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये भूत, वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही काल सामावलेले आहेत. महाकालाला तुम्ही उज्जैनीला जाता ना, महाकाल मीन्स ओनली वन काळ, नॉट ही फ्रॅगमेंटेड काळ. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतो काल ही माझीच विभूती आहे. तो काळ ची डेफिनेशन अशी करतात, टाइम इज अ सक्सेशन ऑफ सेन्सेशन ऑफ इव्हेंट. एक घटना घडली, मग दुसरी घडली, मग तिसरी घडली. ते कशी घडली त्याचं मोजण्याचं, त्या काळामध्ये घडली ते मोजण्याचं परिमाण म्हणजे टाइम. आणि मग भूत होऊन गेली म्हणजे भूतकाळ, आता घडते म्हणजे वर्तमान काळ, उद्या घडणार आहे म्हणजे भविष्यकाळ. तो भविष्यकाळ, काळ बदलला ना, स्पेस बदलली की काळही बदलतो. टाइम ऑल्सो चेंजेस म्हणजे स्पेस चेंज. वेगळ्या प्रकारचा विचार आहे, फिजिक्स मधला आहे, पण आपल्या व्यवहारिक जगामध्ये तो समजुतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. बघा, टाइम, आपण जो वेळ आहे ना, एक क्रोनॉलॉजिकल टाइम. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते 1 दिवस झाला, पृथ्वी सूर्याभोवती फिरते 1 वर्ष झालं. दिस इज क्रोनॉलॉजिकल टाइम. वी आर सेलिब्रेटिंग ऑल अवर बर्थडेज, ऑल अवर marriage anniversaries, etc., as per this chronological time. There is also a psychological time and thermodynamics time. Thermodynamics बद्दल मी बोलत नाही, मी सायकोलॉजिकल टाइम बद्दल बोलतोय. सायकोलॉजिकल टाइम म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा टाइम, प्रत्येक व्यक्तीला क्रोनॉलॉजिकल टाइम सेमच असतो. माझ्यासाठी जे घड्याळ आहे ते तुमच्यासाठीच घड्याळ आहे. तुमचा टाइम सगळ्यांसाठी सेम असतो. प्रत्येकाला दिवसामध्ये 24 तास असतात. पण आध्यात्मिक विषयाच्या अनुषंगानं आपल्याला हे लक्षात ठेवलेली पाहिजे की कुठलीही गोष्ट आहे ना, ती स्थिर नसते. एव्हरीथिंग इज सापेक्ष. आणि माझं बोलणं तुम्हाला आवडलं नाही तर मी 10 मिनिटं जरी बोललो, काय सर बोलतायत, कंटाळा आला, तुम्हाला तासभर रटाळ लेक्चर ऐकल्यासारखं वाटेल. पण तुम्ही तुमच्या एखाद्या प्रेयसी बरोबर गार्डन मध्ये गप्पा मारत बसलाय, तिचा हात हातामध्ये घेतलाय आणि तुम्हाला 1 तास झाला, तुम्ही 10-15 मिनिटं झाली आहे, तर तुमच्यासाठी तो काळ सापेक्ष झाला, काळ छोटा झाला. ऑफिस मधल्या बॉस कडे जायचंय, बॉस एकदम कडक आहे, 5 मिनिटं उभं झालं, अर्धा तास मी त्याचं फायरिंग ऐकतो, असं तुम्हाला वाटतं. म्हणजे प्रत्येकाचा सायकोलॉजी काळ, काळ हा त्याच्यासाठी सापेक्ष होत असतो. जोवर बघा वासना असते ना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तो वेळ समय धावत असतो. महत्वाकांक्षी माणसाचा समय त्याला नेहमी कमी वाटतो, वेळ कमी आहे असं वाटतं. पण जीवनामध्ये जर तुमच्या महत्वाकांक्षा, वेगळा विचार आहे, महत्वाकांक्षाच नसेल तर तुमच्या रात्री लांबलेल्या वाटतात. म्हातारपणी काही उद्योग नसतो, रात्री लांबलेल्या वाटतात. तो समय तोच असतो. सायकोलॉजिकली प्रत्येकाचा समय वेगळा असतो आणि स्पेस बदलली ना की समय पण बदलतो. हाऊ इट इज. उदाहरण देतो मी तुम्हाला. या गोष्टी माहितीला पाहिजेत. मग आपण जेव्हा पुढच्या ह्याच्यामध्ये विषय समजून घेणार आहोत, तेव्हा आपल्याला त्या डायमेन्शन समजून घेतल्या, टाइम समजून घेतल्या. आता स्पेस अँड टाइमचं एक रिलेशन असतं, ते समजावून देतो. न्यूटनच्या फिजिक्स पासून आईन्स्टाईनच्या फिजिक्स पर्यंत तुम्ही जेव्हा जाता ना, तेव्हा
स्थळ हे त्रिमिती नाही, काळ हे सलग निरपेक्ष नाही. दोघांच्या संयोगाने स्पेस टाइम कंटिन्युम चौथं परिमाण होतं. आपल्याला त्याच्यात डिटेलमध्ये जायचं आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की स्पेस चेंज झाला की टाइम चेंज होतो. आता समजा मी रेल्वेच्या फलाटावर उभा आहे. मला लांबून येणारी ट्रेन दिसते, म्हणजे आय एम लुकिंग ॲट ट्रेनचा भूतकाळ मला दिसतोय. ती येते, ती आली, फलाटावर आहे, तुम्ही बघताय, तो ट्रेनचा वर्तमान काळ झाला आणि ट्रेन निघून गेली, तो ट्रेनचा भविष्यकाळ. आपल्याला वाटतं येते ती ट्रेन भूतकाळ नाही, भूतकाळ आहे तो, भविष्यकाळ नाही. आता तुम्ही स्टेशनच्या ब्रिजवर उभे आहात. आता तुम्हाला आणखीन लांबून येणारी ट्रेन दिसते, म्हणजे तो भविष्यकाळ ट्रेनचा वाढला. तुम्ही त्या ब्रिजवरून संपूर्ण गाडी पाहताय आलेली. तुमच्यासाठी तो वर्तमान काळ वाढला आणि ब्रिजवरून फार दूरवर जाणारी गाडी, त्या गाडीचा भविष्यकाळही लांबला. आता तुम्ही आणखीन वरती उभा आहात, टॉपवर आहात. मग तुमचा तो भूतकाळही वाढतो, वर्तमान काळही वाढतो. म्हणजे स्पेस चेंज झाली की टाइम पण चेंज होतो आणि स्पेस आणि टाइमचं रिलेशन आहे. आणखीन एक गोष्ट आपल्याला या सगळ्या ब्रह्मविद्येचे कन्सेप्ट समजून घेण्यासाठी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. स्पेस, आपण म्हणतो ना की या देहामध्ये हा जड देह आहे, हा अन्नमय कोश आहे, त्याच्यामध्ये प्राणमय कोश आहे, त्याच्यामध्ये ज्ञानमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोश आहे. आपल्याला प्रश्न पडतो हे कसे कसे राहतात. त्याच्यासाठी थोडीशी स्पेस वेगळ्या प्रकारे मी तुम्हाला समजावून देतो आणि आजचा विषय मी आज इथे थांबतो. तो समजावून देण्याचं महत्व आहे म्हणून मी तो सांगतोय. मला काही माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय असं नाहीये. एक माझ्याकडे स्पॉन्जचा तुकडा आहे, 1 बाय 1 स्पॉन्ज, पंज पुसतो ना आपण, तो आहे. आणि मी जर तुम्हाला विचारलं का हो ह्याच्यामध्ये काय आहे, तर तुम्ही मला सांगाल की या 1 बाय 1 स्पेस ज्यांनी ऑक्युपाय केलेली आहे त्याच्यामध्ये स्पॉन्ज मॉलिक्युल्स आहेत. ओके, यू आर परफेक्टली राईट. देन आय पुट इट इन अ वॉटर and put it on the table. I hold in my hand and ask you what it's contained. You will naturally say it contains sponge molecules as well as water molecules. Okay. नंतर मी गरम पाण्यामध्ये ठेवून विचारतो तुम्हाला, तुम्ही सांगता 1 बाय 1 असलेला तो स्पॉन्ज आहे. इट कंटेन स्पॉन्ज मॉलिक्युल्स, इट कंटेन वॉटर मॉलिक्युल्स, इट कंटेन वॉटर वेपर्स. नंतर मी एका रंगीत पाण्यामध्ये बुडवतो आणि विचारतो, तुम्ही सांगाल 1 बाय 1 स्पेस मध्ये स्पॉन्ज मॉलिक्युल्स आहेत, वॉटर मॉलिक्युल्स आहेत, वॉटर वेपर्स आहेत, कलर मॉलिक्युल्स पण आहेत. नंतर मी सेंटेड रंगीत पाण्यामध्ये बुडवतो आणि विचारतो, तुम्ही सांगाल दिस 1 बाय 1 चा जो स्पॉन्जचा तुकडा आहे त्याच्यामध्ये स्पॉन्ज मॉलिक्युल्स आहेत, वॉटर मॉलिक्युल्स आहेत, वॉटर वेपर्स आहेत, सेंट मॉलिक्युल्स आहेत, कलर मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे इन दॅट सेम स्पेस दिस एक्झिस्ट. दिस इज व्हॉट यू एक्सपिरियन्स. सो आता तुम्हाला मी डायमेन्शन सांगितल्या की थर्ड डायमेन्शन, टाइम इज ए फोर्थ डायमेन्शन, डिफरंट स्पेस आहे, स्पेस चेंज झाले की टाइम चेंज होतो वगैरे वगैरे. तुम्ही जेव्हा ध्यानामध्ये उतरता त्यावेळेला यू आर एक्सपिरियन्सिंग multi-dimensional universe which coexists with these 3-dimensional or 4th dimensional universe. आणि म्हणून परमेश्वर हा विषय समजून घ्यायचा आहे. त्याच्या डायमेन्शन, आपण ज्या त्रिमितीचं जग पाहतो ना, त्या त्रिमितीच्या जगामध्ये ते सीमित नाहीये तो परमेश्वर. इट इज नॉट कमिंग अंडर टाइम अँड स्पेस कंटिन्युम. इट इज नॉट दॅट स्पेस मध्ये अनेक आहेत. सो multi-dimensional universe you experience when you are in deep meditation. What I am talking is only theoretical. Mind well, I don't have these types of experience. मी multi-dimensional universe meditation मध्ये अजूनही एक्सपिरियन्स केलं नाही. करेन की नाही मला माहिती नाही. कारण हा जो प्रवास आहे ना, इट इज लॉंग जर्नी. आणि म्हणून आज मी इथेच थांबतो.
पुढच्या वेळेला सगुण ब्रह्म म्हणजे काय? निर्गुण ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्माची निर्मिती कशी झाली? ब्रह्म ही जे ॲब्सोल्यूट ट्रुथ उपनिषदं म्हणतात. मग त्याच्या अनुषंगाने जे काही आरंभवाद आहे, विवर्तवाद आहे वगैरे तुम्हाला मी सांगितलं. डिफरंट टाइप्स ऑफ थेअरीज परमेश्वराचा शोध घ्यायचा असेल, तर त्याच्या उगमाशी म्हणजे विश्वाच्या निर्मितीपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे आणि तिथे जे आपल्याला मटेरियल मिळतं, त्या मटेरियलचं जर मेटाफिजिकल एनालिसिस जेव्हा आपण करतो, तेव्हा परमेश्वराचं खरं स्वरूप आपल्याला कळतं आणि व्यवहारामध्ये ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्या जगत् तेन तत्तेन भुंजीता मा हृद कस्य स्विदनं. तो परमेश्वर कसा पाहायचा ते आपण ही पाहणार आहोत आणि अशा रीतीने मी आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या मनामधल्या ज्या काही परमेश्वराबद्दलच्या कल्पना असतील त्या फक्त मी साफ करण्याचा प्रयत्न केला. प्रोसेसमध्ये माझ्याही मी कल्पना साफ करून घेतल्या. त्याच्यानं आपण काहीतरी चुकीच्या कल्पना करतो, देवाला नैवेद्य दाखवतो, देवाला लाच देतो, कुठलातरी महाराज असतो, त्याच्या नादी लागतो, चमत्कार घडतात, चमत्कार घडतात वगैरे मान्य करतो, कोणाला तरी भगवान म्हणतो, कोणाला तरी देव मानतो आणि आपण काहीतरी परमेश्वराच्या नावाने करत असतो. जर आपल्या सगुण रूपामधला परमेश्वर कसा ओळखायचा, निर्गुण रूपामधला परमेश्वर कसा ओळखायचा, सगुण निर्गुण एक गोविंदो रे ज्ञानेश्वर महाराज म्हणून गेलेले आहे. त्या सगळ्या अनुषंगानं हा विषय मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे. आता आपण 2 मिनिटं ध्यानाला बसूया. मी आज प्राणायामचा दुसरा व्हिडिओ YouTubeवर टाकला आहे. 15 दिवसांनी एक-एक टाकणार आहे असं तुम्हाला सांगितलं. तर तुम्ही ऐकू शकता. आवडलं तर लाईक करा. तुम्ही एकदा सबस्क्राईब केलं असेल तर परत सबस्क्राईब करू नका. मग ते सबस्क्रिप्शन डिलीट होतं. ठीक आहे, तुम्ही ऐका. तुम्हाला निश्चितच आवडेल. हे लेक्चर सुद्धा जेव्हा तुम्ही परत ऐकाल ना, YouTubeवर अपलोड केल्यानंतर, त्यावेळेला तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या डायमेन्शन्स कळतील. आता आपण 2 मिनिटं ध्यानाला बसूया.